चला महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूया। बातमी अशी आहे की राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार लोकसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी पिछाडीवर आहेत। आता हेच कारण देऊन महायुतीमध्ये तिसऱ्या पक्षाची गरज काय असा दबाव भाजपच्या काही नेत्यांनी आणणं सुरू केल्याची खात्रीलायक माहिती आहे। माढा, सोलापूर, दिंडोरी, मावळ, शिरूर आदी मतदारसंघामध्ये अजित पवार गटाच्या आमदारांच्या मतदारसंघांमध्ये बहुतेक ठिकाणी भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांना फटका बसला। मावळमधील शिंदे सेनेचे श्रीरंग बारणे जिंकले, पण त्यांनी अजित पवार गटाने त्यांना सहकार्य केले नसल्याची तक्रार जाहीरपणे बोलून दाखवली होती। आणि या पार्श्वभूमीवर आता भाजप आणि शिवसेनेच्या काही नेत्यांनी अजित पवार यांना सोबत ठेवण्याचा पुनर्विचार करावा अशी मागणी जी ते आपापल्या पक्ष नेतृत्वाकडे केली असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर आता या क्षणाला आपल्या बरोबर आहेत। तुषार, भाजपच्या बैठका होत आहेत, ठीक आहे, आता पराभवाचं मूल्यमापन केलं जाते। 6 विधानसभा म्हणजे 1 लोकसभा, कुठून कसा लीड मिळाला, कशा पद्धतीने मिळाला याचा देखील विचार केला जाईल, पण त्यातल्या त्यात राष्ट्रवादी बॅकफूटवर असल्याचं दिसून येतंय। काय याबद्दल माहिती? विशाल, आपण जर पाहिलं असेल तर लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्रामध्ये मोठा फटका बसला। महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं असेल तर सुरुवातीला महाराष्ट्रामध्ये जे सत्तांतर झालं त्यामध्ये भाजप आणि शिवसेना हे 2 मित्रपक्ष आपल्याला पाहायला मिळत होते। मात्र या मित्रपक्षांमध्ये तिसऱ्या मित्रपक्षाची या ठिकाणी आपल्याला उडी पाहायला मिळाली, ती म्हणजे अर्थात राष्ट्रवादी पक्षाचे अजित पवार गट। मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाचं मोठं महत्त्व असेल, मोठा फायदा होईल असं म्हटलं जात होतं। मात्र प्रत्यक्षामध्ये अजित पवार गटाकडून कोणतीही मदत न झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। ही आपण न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना या जागा देखील आपण दाखवत आहोत। या जागांमध्ये आपण जर पाहिलं असेल तर म्हाडाची जागा असेल, सोलापूरची जागा असेल, किंबहुना दिंडोरी ज्या केंद्रीय मंत्री होत्या भारती पवार ती जागा असेल, ह्या मतदारसंघामध्ये आपला थेट भाजपाच्या 3 विद्यमान खासदारांचा किंबहुना एका मंत्र्यांचा पराभव होताना पाहायला मिळतोय। त्यानंतर मावळमधलं आपण चित्र जर पाहिलं तर या ठिकाणी श्रीरंग बारणे यांनी तर उघडपणे नाराजी व्यक्त केली की माझं राष्ट्रवादीच्या कोणत्याच आमदारांनी काम केलं नाही, ते आपल्याला काठावर पास होताना पाहायला मिळाले। तर दुसरीकडे जे आढळराव पाटील शिवसेनेमध्ये होते, मात्र जागा वाटपामध्ये त्यांना राष्ट्रवादीमध्ये पाठवण्यात आलं, ते आढळराव पाटलांचा देखील पराभव होताना पाहायला मिळाला। ह्या सर्व मतदारसंघामध्ये आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादीचं प्राबल्य आपल्याला मोठं असल्याचं पाहायला मिळतंय। जेव्हा जागा वाटप सुरू झालं त्या जागा वाटपामध्ये राष्ट्रवादी आणि भाजपाच्या आमदारांमध्ये ग्राउंड लेवलला काही नाराजी देखील होती। ते नाराजीचं डॅमेज कंट्रोल स्वतः देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी देखील करण्याचं ठरवलं। मात्र तरीही म्हाडा मतदारसंघ असेल, सोलापूर मतदारसंघ असेल, या मतदारसंघामध्ये आपल्याला राष्ट्रवादीच्या आमदारांनी उघडपणे काम केल्याचं पाहायला मिळतंय आणि हीच आकडेवारी आपल्याला या मतदानामधून स्पष्ट होताना पाहायला मिळते। त्यामुळे म्हाडा या मतदारसंघामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर जे विद्यमान खासदार होते त्यांचा जवळपास 1,00,000 मतांनी आपल्याला पराभव झाल्याचं पाहायला मिळते। दुसरीकडे आपण पाहिलं असेल तर सोलापूरमध्ये जे राम सातपुते आहेत ते आपल्याला या ठिकाणी जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघामधून आपल्याला जवळपास 50,000 मतांनी पिछाडीवरती आहेत। तिसरीकडे ज्या केंद्रीय मंत्री भारती पवार आहेत त्यांचा देखील आपल्याला 1,00,000 मतांनी पराभव झाल्याचं पाहायला मिळतात। हे प्रामुख्याने 3 मतदारसंघ आहेत भाजपाच्या। या 3 मतदारसंघ हे भाजपाचे बालेकिल्ले म्हणून ओळखले जातात। या 3ही मतदारसंघामध्ये या ठिकाणी राष्ट्रवादीच्या आमदारांची ताकद मोठी आहे आणि असं म्हटलं जात होतं की हे 3ही मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार हे जास्त मताधिक्याने निवडून येतील। मात्र प्रत्यक्षामध्ये काय झालं, प्रत्यक्षामध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांकडून जितकं लीड पाहिजे होतं तितकं लीड मिळालं नाही, लीड मात्र मिळालं नाही। आणि त्याच्यामुळे आता या सगळ्या गोष्टीचा विचार केला जातोय की घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी उभा केलेल्या उमेदवारासाठी काम केलं का, आणि यावरती आता खुद्द आमदारांच्या वतीने जे निवडून आलेले खासदार असतील, पराभूत खासदार असतील, त्यांच्या वतीने आता पक्षश्रेष्ठींवरती दबाव वाढवला जातोय। पुढे पाहूयात, महाराष्ट्रात झालेल्या पराभवानंतर आता दिल्लीत भाजपमध्ये खलबतं होणार आहेत। आज महाराष्ट्र भाजप कोर कमिटी दिल्लीत पक्ष नेतृत्वाची भेट घेणार असून यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा आणि महाराष्ट्र प्रभारी PL संतोष यांची महाराष्ट्र प्रदेश कोर कमिटीसोबत बैठक पार पडणार आहे। आणि या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष असून आज होणाऱ्या बैठकीत फडणवीस नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे। येत्या काळातील रणनीती याबरोबरच देवेंद्र फडणवीसांनी घेतलेल्या भूमिकेच्या बाबतीत
चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे आणि आतापर्यंत झालेल्या पक्षाच्या बैठकांमधून सत्तेतून बाहेर पडण्याशिवाय संघटनेचं बळकटीकरण होणार नाही यावर देवेंद्र फडणवीस ठाम असल्याचं वारंवार दिसून आलंय. त्यामुळे भाजपच्या महाराष्ट्र कोर कमिटीची बैठक जी ती पार पडते दिल्लीमध्ये आज ती बैठक पार पडणार आहे. फडणवीसांबाबत दिल्लीत उद्या निर्णय घेतला जाईल. देवेंद्र फडणवीस दिल्लीला जात आहेत आणि अमित शहांची भेट घेत आहेत. यामध्ये लक्षात घ्या की महाराष्ट्रात झालेल्या पराभवानंतर आता दिल्लीत भाजपमध्ये खलबत होत आहेत. आज महाराष्ट्र भाजप कोर कमिटी दिल्लीत पक्ष नेतृत्वाची भेट घेणार असून यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि महाराष्ट्र प्रभारी पी.एल. संतोष यांची महाराष्ट्र प्रदेश कोर कमिटी सोबतची बैठक पार पडणार आहे. याबद्दलचा अपडेट आपण घेत राहणार आहोत. पुढे पाहूयात राज्यामध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांच्या बैठकीपूर्वी अजित पवार वर्षा बंगल्यावर आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंद दाराआड 1.5 तास चर्चा झाली आणि अजित पवार आणि उपमुख्यमंत्री यांच्यातल्या चर्चेनंतर नागपूरहून मुंबईत आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आल्यानं चर्चेला उधाण आलंय. मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. लोकसभेत महायुतीची एकूणच सुमार कामगिरी लक्षात घेता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या होणाऱ्या बैठका या महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. पुढे पाहूयात राज्य मंत्रिमंडळाची दुपारी बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीत मराठा कुणबी आरक्षणाबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शंभूराज देसाई, सगळे सोयरे आणि जुन्या कुणबी नोंदींबाबतचा अहवाल मांडणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या सूचनांवर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा केली जाईल. आणि एक ब्रेकिंग न्यूज हाती येते. या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती मिळते. पावसाळी अधिवेशन 27 जून पासून सुरू होत आहे आणि त्याआधी विस्तार करण्याच्या हालचाली ज्या आहेत त्या सुरू झाल्याची माहिती आहे. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर आता क्षणाला आपल्याबरोबर आहे. तुषार, 4 महिने का होईना पण मंत्रिमंडळ विस्तार तो करणं महत्त्वाचं आहे. अर्थात बहुतांशी लोकांचं समाधान करायचं आहे. काय माहिती याबद्दल? विशाल, या सरकारचं शेवटचं हे अधिवेशन आहे आणि या सरकारचा हा शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार देखील होणार आहे. काही आमदार आपल्याला खासदार होताना पाहायला मिळाले तर काही जणांचा पराभव होताना पाहायला मिळाले. त्यामुळे काही नव्या चेहऱ्यांना या आपल्याला सरकारमध्ये आपल्याला मंत्रिमंडळ विस्तारामध्ये स्थान दिलं जाऊ शकतं. लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पक्षाच्या आमदारांनी चांगली कामगिरी केलेली आहे त्या आमदारांना प्रमोशन म्हणून या ठिकाणी मंत्रिपद दिलं जाऊ शकतं. ज्या विद्यमान मंत्र्यांनी चांगली कामगिरी केली नाहीये अशा विद्यमान मंत्र्यांची खाती बदलून त्यांना वेगळी जबाबदारी पक्षामध्ये दिली जाऊ शकते. त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये नेमकी वर्णी कुणाची लागणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. मात्र काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी काल रात्री ज्या घडामोडी घडल्या, सुरुवातीला अजित पवारांना या बैठकीसाठी बोलवण्यात आलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस नागपूरवरून थेट मुंबईला दाखल झाले आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करताना पाहायला मिळाले. त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये नेमकी खाते वाटपामध्ये राज्यमंत्री किती होणार, कॅबिनेट किती होणार या संदर्भात चर्चा होणार आहे. त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी जी आपली भूमिका व्यक्त केली होती की मला या सरकारमध्ये आता मोकळं करा, त्यामुळे जर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला तर या ठिकाणी दुसरं उपमुख्यमंत्रीपद हे भाजपाकडून कुणाला दिलं जाणार आहे. अर्थात या संदर्भात दिल्लीमध्ये अंतिम निर्णय होईल. मात्र त्या संदर्भातली काय चाचपणी केली जाईल किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जी काही महत्वपूर्ण खाते आहेत, गृह खातं आहे, जलसंपदा खातं आहे, ऊर्जा खाते आहेत, तर ही खाते नेमकी भाजपमध्ये कुणाला दिली जाणार आहे. तर कॅबिनेटचे प्रमुख हे मुख्यमंत्री असतात. या नात्याने काल मुख्यमंत्र्यांसोबत देवेंद्र फडणवीस यांनी देखील चर्चा केलेली आहे. अंतिम निर्णय या आठवड्यामध्ये काही दिवसामध्ये घेतला जाईल, कारण की 27 जूनला राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार करावा लागणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार हा 3 ते 4 दिवसांमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर नव्या मंत्र्यांना शपथ देऊन नवी खातं त्यांना दिली जाईल, नवं ब्रीफिंग दिलं जाईल आणि आपल्याला येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये काही नवे चेहरे या ठिकाणी आपल्याला मंत्री म्हणून पाहायला मिळणार आहेत. विशाल, धन्यवाद या सगळ्या तपशिलाबद्दल. आता पाहूयात मंत्रिमंडळ विस्तारात नेमकी कोणाची वर्णी लागते आणि अर्थात प्रत्येकजण यासाठी प्रयत्नशील आहे. ठीक आहे, शेवटचे 4 महिने का होईना पण मंत्रिपदावरती नियुक्ती हा विषय जो आहे तो अत्यंत आग्रहाचा असेल. पुढे पाहूयात
लोकसभा निवडणुकीनंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला सुरुवात झालेली आहे. विधानसभा निवडणुकीला अवघ्या 6 महिन्यांचा कालावधी उरलेला आहे आणि त्यामुळे आता मंत्रिपदाकडे डोळे लावून बसलेल्या इच्छुकांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागलेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात कुणाकुणाची वर्णी लागणार याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागली आहे. लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीची मोठी पिछेहाट झाली आहे. विशेषतः भाजपला मोठा फटका बसलाय. केंद्रात तसंच राज्यात सत्ता असतानाही महायुतीला अपेक्षित यश मिळवता आलं नाही. आता राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. विधानसभेला सामोरं जाण्यापूर्वी सत्ताधारी तिन्ही पक्षातील इच्छुकांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले. पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जाते. मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कधीही फोन येईल या आशेनं महायुतीतील आमदार मुंबईत तळ ठोकून आहेत. कारण सत्ताधारी आमदारांना ही शेवटची संधी आहे. 6 महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे मंत्रिपदाचा टिळा माथी लावून घ्यायला सत्ताधारी पक्षातील अनेक इच्छुक देव पाण्यात ठेवून बसलेत. त्यासाठी आमदारांनी जोरदार लॉबिंग सुरू केलंय. इच्छुकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीचा धडाकाच लावलाय. तो खऱ्या अर्थानं यावर निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील. पण आम्हालाही अपेक्षा आहे की आता विस्तार रखडू नये, कारण की कामाचा व्याप हा सगळ्यामध्ये विभागून गेला पाहिजे आणि कामाला त्यामुळे स्पीड येईल आणि ज्या ज्या जिल्ह्याचा मंत्री होईल किंवा सहकार्य होईल त्याला त्या जिल्ह्यामध्ये आपल्या सीटा निवडून आणण्याची जबाबदारी सुद्धा घेता येईल. आगामी विधानसभा निवडणुकीला नुकतेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी असणार आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं जोरदार मुसंडी मारली आहे. या पार्श्वभूमीवर आता सत्ताधाऱ्यांना आगामी विधानसभा निवडणुकीकरता वेगळी रणनीती आखावी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये दुरावलेल्या मतदार राज्याला जवळ करण्याकरता महायुती नवीन मंत्रिमंडळ विस्तार करेल यात काही शंका नाही. लोकसभेमध्ये दुरावलेल्या मतदार राज्याला आपल्याकडे कसं वळवता येईल, पक्षाला कशी उभारी देता येईल, महायुतीतल्या सरकारने केलेलं प्रत्येक काम जनतेपर्यंत कसं पोहोचवता येईल आणि असा कोणता आमदार आहे ज्याला मंत्री बनवल्यानंतर तो हे सर्व करू शकेल आणि त्याला दिलेलं टार्गेट पूर्ण करू शकेल, तेही विधानसभा निवडणुकीच्या आधी. या सर्व निकषांसह महायुतीचा हा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे आणि त्याच आमदारांची वर्णी लागेल जे हे टार्गेट पूर्ण करू शकतील. शिंदे सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात भाजपकडून प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, जयकुमार रावल, संजय कुटे, गणेश नाईक, आशिष शेलार, राहुल कुल यांची नावं चर्चेत आहेत. शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून संजय शिरसाट, भरत गोगावले, बालाजी किणीकर, प्रताप सरनाईक आणि योगेश कदम यांच्या नावांची चर्चा आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अमोल मिटकरी, मकरंद पाटील, रामराजे नाईक निंबाळकर यांची नावं चर्चेत आहेत. आणि मंत्रिमंडळाचा विस्तार यांनी 2.5 वर्ष काय केला नाही. आता निवडणुकीच्या तोंडावर मंत्रिमंडळाचा विस्तार करायला हे लोक निघाले. पण जनतेच्या प्रश्नाचं काय? जेव्हा निवडणुका झाल्या सगळे विदेशात चालले गेलेत. आम्ही मागणी केलेली आहे की कुठल्या परवानगीने मंत्री विदेशात गेलेले होते, कोणाच्या पैशाने गेलेले होते. खरं तर गेल्या वर्षी जुलै महिन्यात अजित पवार महायुतीत सहभागी झाल्यानंतर शिंदे सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार झाला होता. यानंतर तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा रंगली होती. सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांची मंत्रिपदाची इच्छा काही लपून राहिलेली नाही. आता पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराचं वारं वाहू लागलंय. पण लोकसभा निवडणुकीत कोकण वगळता महायुतीला फारसा प्रभाव पाडता आला नाही. भाजपनं लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लाय, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अवघी 1 जागा जिंकता आली. आगामी विधानसभेत त्याची पुनरावृत्ती टाळण्याकरता महायुतीकडून मंत्रिमंडळ विस्ताराच्या माध्यमातून नाराज आमदारांना मंत्रिपदाचा बूस्टर डोस दिला जाण्याची शक्यता आहे. इच्छुकांना मंत्रिपद देऊन विधानसभेत स्ट्राईक रेट वाढवण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जाण्याची शक्यता आहे. मुंबईहून अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर बघूयात कोल्हापुरात शक्तीपीठ मार्गाला विरोध वाढू लागला आणि या मार्गाविरोधात शेतकरी एकवटणार आहेत. या मार्गाला विरोध करण्यासाठी मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. या मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे. राज्यभरातील 12 जिल्ह्यांमधून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. या महामार्गासाठी राज्यातील 27,000 हेक्टर जमिनी
अधिग्रहित करण्याची योजना आहे. प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग नागपूर ते गोवा दरम्यान 12 जिल्ह्यांमधून जाणार आहे. कोल्हापूरची करवीर निवासिनी महालक्ष्मी देवी, तुळजापूरची तुळजाभवानी आणि नांदेडमधील माहूरची रेणुका देवी अशा 3 देवींची शक्तीपीठं हा महामार्ग जो आहे तो जोडणार आहे. औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ या 2 ज्योतिर्लिंग मंदिरांनाही जोडण्याचं काम शक्तीपीठ महामार्गातून होणार आहे. पंढरपूरचं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, नांदेडमधील गुरु गोविंद सिंग महाराजांचा गुरुद्वारा, सोलापूरचं सिद्ध रामेश्वर मंदिर देखील या महामार्गामुळे जोडलं जाणार आहे. आणि देवदर्शनासोबतच नागपूरकरांना गोवा गाठण्यासाठी लागणारे 18 तासांचं अंतर जे ते या महामार्गामुळे अवघ्या 8 तासात गाठता येईल. काय आहे शक्तीपीठ महामार्ग जाणून घेऊया. बघा, राज्यातील सर्वात लांब सुपर एक्सप्रेसवे वर्धा जिल्ह्यातून सुरू होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात संपेल. 802 किलोमीटर लांबीचा 6 लेनचा द्रुतगती मार्ग शक्तीपीठ महामार्ग उभारणीसाठी 86,000 कोटी खर्च करण्यात येणार आहे. तर 6 पदरी हा असणार आहे. महामार्ग 12 जिल्ह्यांमधून जाईल. शक्तीपीठ महामार्गावर 26 ठिकाणांवर इंटरचेंज, 28 मोठे पूल, 30 बोगदे, 8 रेल्वे क्रॉसिंग. 2025 मध्ये महामार्गाचं भूमिपूजन प्रस्तावित होतं. 2030 मध्ये सर्वसामान्यांसाठी हा महामार्ग खुला होण्याची शक्यता आहे. सध्या नागपूरहून गोव्याला जाण्यासाठी रस्त्यानं 18 तास लागतात. शक्तीपीठ महामार्ग निर्मितीनंतर हा जो प्रवास आहे तो केवळ 8 तासांवरती येईल. मुंबई गोवा महामार्गावरील कशिडी ते परशुराम घाटादरम्यान रस्त्याच्या विशिष्ट परिस्थिती, तीव्र वळणांमुळे भोसते घाट, परशुराम घाट आणि जगबुडी नदीचा पूल हे अपघातांचे नवीन ब्लॅक स्पॉट तयार झाले. नवीन महामार्ग झाल्यानंतर अपघातांचं प्रमाण कमी होईल अशी आशा कोकणकरांना होती. मात्र रत्नागिरी जिल्ह्यातला भोसते घाट, परशुराम घाट हे अपघातांचा घाट म्हणून आजही त्याची ओळख कायम आहे. तर जगबुडी नदीवरील तीव्र उताराचा वक्राकार वळणावर बांधलेला पूल अपघाताचा नवा ब्लॅक स्पॉट ठरतोय. 3ही ठिकाणी गेल्या वर्षभरात 50हून अधिक भीषण अपघात झालेले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय. अनेक जण गंभीर जखमी झाले. त्यामुळे वळणाचा हा सगळा घाट आणि त्याचबरोबर इतरही काही असे स्पॉट आहेत जे खरं तर ब्लॅक स्पॉट ठरतात. तिथं अपघातांना थांबवता येणं कठीण होतंय. अशा वेळी करता काय येईल हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. चला पुन्हा एकदा ही बातमी आपण जाणून घेऊयात. आता क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय. ही बातमी अशी आहे बघा की मुंबई गोवा महामार्गावरील कशिडी ते परशुराम घाटादरम्यान रस्त्याच्या विशिष्ट परिस्थिती, तीव्र वळणामुळे भोसते घाट, परशुराम घाट आणि जगबुडी नदीचा पूल हे अपघाताचे नवीन ब्लॅक स्पॉट म्हणून तयार झालेले आहेत. नवीन महामार्ग झाल्यानंतर अपघाताचं प्रमाण कमी होईल अशी आशा कोकणकरांना होती, पण तसं काही होताना दिसत नाहीये. एकापाठोपाठ एक अपघात होतानाच दिसत आहेत. मात्र रत्नागिरी जिल्ह्यातला भोसते घाट, परशुराम घाट हा अपघातांचा घाट म्हणून आजही ओळख त्याची कायम आहे. वळणाचा रस्ता, तीव्र वळणं आणि अशावेळी 3ही ठिकाणी गेल्या वर्षभरात 50हून अधिक भीषण अपघात झालेले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक जण गंभीर जखमी झालेले आहेत. तर जगबुडी नदीवरील तीव्र उताराचा वक्राकार वळणावर बांधलेला पूल अपघाताचा नवा ब्लॅक स्पॉट ठरतोय. अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर आपल्याबरोबर आहेत. चंद्रकांत, अशा वेळी जर हे ब्लॅक स्पॉट अपघाताचे ब्लॅक स्पॉट म्हणून समोर येत आहेत, काय केलं जात आहे? आतापर्यंत तरी कुठल्याही प्रकारची उपाययोजना जी आहे ही या ठिकाणी केली गेलेली नाही. कारण भोसते घाट आहे. भोसते घाटामध्ये जवळपास 20हून अधिक अपघात या ठिकाणी झालेले आहेत. माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो की हाच भोसते घाट आहे. या भोसते घाटाचं हे जे अवघड वळण आहे याच ठिकाणी अपघात होतात. जर एक आपण उजव्या बाजूला बघितलं तर ही संरक्षण भिंत आहे. ही संरक्षण भिंत देखील तुटलेली आहे. कोणत्याही क्षणी ती कोसळू शकते आणि महत्त्वाचं म्हणजे खाली लोकवस्ती आहे. अशा पार्श्वभूमीवर आतापर्यंत या 2 ते 3 महिन्यामध्ये 5 ते 6 अपघात या ठिकाणी झालेले आहेत. आणि या ठिकाणी जो जगबुडी नदीचा वक्राकार पूल आहे त्याचा झेड आकाराप्रमाणे हा वक्राकार पूल आहे. त्याच्यामुळं त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावरती अपघात झालेले आहेत. जवळपास 17 अपघात त्या ठिकाणी झालेले आहेत आणि 3 ते 4 जणांचा मृत्यू देखील त्या ठिकाणी झालेला आहे. आपण बघू शकतो की हे स्पीड ब्रेकर जे टाकलेले आहेत हे अपघात रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून या ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकलेले आहेत. आपण बघू शकतो. मात्र
स्पीड ब्रेकरमुळेच मोठे अपघात या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतंय. कारण अक्षरशः ही जी संरक्षण भिंत आहे या संरक्षण भिंतीच्या वरती स्पीड ब्रेकरवर आदळून या भिंतीवरती देखील मोठमोठे कंटेनर आणि ट्रक चढले होते. अशा प्रकारचा अपघात या ठिकाणी झालेले आहेत. विचित्र अपघात या ठिकाणी झालेले आहेत. वास्तविक मुंबई गोवा महामार्गावरील जे परशुराम घाट असेल किंवा भोसले घाट असेल किंवा या ठिकाणी कशेडी घाट असेल, या ठिकाणी अपघात रोखण्यासाठी उपाययोजना जी आवश्यक आहेत त्या मात्र केल्या गेलेल्या पाहायला मिळत नाही. बरोबर, पाहायला मिळत नाहीये. धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या माहितीबद्दल. याबद्दलचा अपडेट आम्ही तुमच्याकडनं घेत राहू. जिथे जिथे अपघाताचे हे ब्लॅक स्पॉट तयार झालेले आहेत तिथे त्वरित उपाययोजना होणं गरजेचं आहे, अन्यथा एका पाठोपाठ एक असे हे अपघात होतच राहतील. यानंतर इथं वेळ झाली ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि आता ब्रेकनंतर बातमी आहे तमाम तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांकरता तर जास्तच महत्त्वाची आहे. राज्यात 19 जूनपासून पोलीस भरतीला सुरुवात होते, हे लक्षात घ्या. पुन्हा एकदा सांगतोय, राज्यात 19 जूनपासून पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे. म्हणून सदा सर्वदा तयार असणाऱ्या सगळ्याच उमेदवारांनी आता तयारीला जोरदार सुरुवात केली पाहिजे. विविध 17,000 रिक्त पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया पार पडणार आहे. 19 जूनपासून प्रत्येक जिल्ह्यात लेखी परीक्षा, मैदानी परीक्षा होणार आहेत आणि या भरती अंतर्गत पोलीस शिपाई चालक आणि कारागृह कॉन्स्टेबल यासह इतरही पदं भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये प्रथम उमेदवाराची शारीरिक चाचणी जी आहे ती घेण्यात येईल आणि शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळवणारे उमेदवार जे असतील त्या उमेदवारांमधून प्रवर्गामधील रिक्त पदाच्या 1.10 प्रमाणात उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. लेखी परीक्षेत किमान 40% गुण मिळवणं अनिवार्य आहे. राज्यात कुठे किती जागा आहेत बघा. यामध्ये जर आपण बघितलं, पोलीस कॉन्स्टेबल 9,595, पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर 1,685, त्याचबरोबर बँड्समन 41, RPF 4,349, SRPF माफ करा, आणि प्रिझन कॉन्स्टेबल 1800. एकूण 17,471 पदं जी आहेत ती रिक्त आहेत, ज्याची भरती 19 जूनपासून करण्यात येणार आहे. त्याचबरोबर भरतीला जाणाऱ्या तरुणांनी या सूचनांकडे लक्ष द्या. बघा, महत्त्वाचे मुद्दे आहेत. पोलीस भरतीवेळी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. फेस रिकग्नायझेशनचा वापर तिथे करण्यात येईल. गेल्या काही कालावधीत जे प्रकार घडले होते त्यानंतर फेस रिकग्नायझेशन, उमेदवार डमी होऊ नये म्हणून विशेष काळजी घेण्यात येते. अचूक वेळ मोजण्यासाठी विशेष तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे. धावण्याची चाचणी कृत्रिम धावपट्टीवर घेण्यात येईल. कृत्रिम धावपट्टीवर स्पाइक शूज वापरता येणार नाहीत. उत्तेजनार्थ पदार्थांचं सेवन केल्यास तुमच्यावर त्वरित कारवाई केली जाईल. ह्या सूचना लक्षात घ्या. पोलीस भरतीसाठी जाता आणखीन काही महत्त्वाच्या सूचना आहेत. पोलीस भरती ही मेरिट आणि पारदर्शक असते. पोलिसांची गोपनीय यंत्रणा सक्रिय आहे. एजंटच्या आमिषाला बळी पडू नका. कोणी तुम्हाला म्हटलं की पैसे द्या, तुम्हाला भरती करून देतो, तर बळी पडू नका. कुठल्याही एजंटनं संपर्क केल्यास पोलिसांना कळवा. विविध पदांसाठी अर्ज केलेला असल्यास काळजी करू नका. विविध पदांसाठी अर्ज केल्यास परीक्षा एकाच दिवशी होणार नाही. प्रत्येक पदाची परीक्षा ही वेगवेगळ्या दिवशी आहे. त्याच्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही. तयारीला लागा आणि अर्थात या जोरदार तयारीतनंच खरं तर आपली निवड होऊ शकते. जून 2024 रोजी सर्व पोलीस घटकांमध्ये भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. सर्वप्रथम मैदानी चाचणी होईल. मैदानी चाचणीमध्ये जे उमेदवार प्राप्त होतील 1:10 या प्रमाणात, जेवढी पदं रिक्त आहेत तर 1:10 या प्रमाणात आम्ही त्यांची लेखी चाचणी घेणार आहोत आणि त्याच्या लेखी चाचणीनंतर त्यांचा निकाल लागेल. तर प्रत्येक घटकांमध्ये वेगवेगळी पदसंख्या असल्यामुळे आणि आमची ही पोलीस भरती ही प्रत्येक घटकनिहाय होत असल्यामुळे, म्हणजे प्रत्येक जिल्हा किंवा कमिशनरेट त्यांच्या उपलब्ध संख्येनुसार लेखी आणि मैदानी परीक्षा घेत आहे. आणि आता एक नजर टॉप 18 वर.
टॉप 18